नक्कीच चालू सामना होतोय. एका बाजूला केके बॉयज खंडीपाडा आणि दुसरी बाजूला महेंद्र स्पोर्ट नागळे. सलामीची जोडी आपल्याला बघायला मिळते. राज आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय ते म्हणजे योगेश दुमला. यावेळेस मात्र हलक्या रीतीने चेंडूला फक्त दिशा दिली जात आहे. चेंडू मात्र पॉइंटला जातोय. इथे मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का? मात्र 2 धावांवर समाधान. यावेळेस मात्र हलक्या रीतीने फक्त दिशा दिली जाते. स्क्वेअर का क्षेत्रामध्ये एक धाव काही जास्त काय मिळणार नाही. एक धावची इथे मात्र धावसंख्या पुढे सरकते जाऊन उपस्थिती म्हणजे 3 या आकड्यावर. नंबर 1 चा गोलंदाज आपण बघतोय भावेश ठाकरे बघायला मिळतोय महेंद्र स्पोर्ट नागले संघाकडनं. पुढे एकदा भावेश राईट आर्म ओव्हर द विकेटने, लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. यावेळेस मात्र एकच धाव. हाय ऍक्शन बघायला मिळते, अप्रतिम ऍक्शन बघायला मिळते. डावखुराताने गोलंदाजी केली जाते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय भावेश ठाकरे. पुन्हा एकदा यावेळेस मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू पडल्यानंतर मात्र नक्की थोडासा बाहेर निघतोय आणि निर्धाव स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. अप्रतिम चेंडू बघायला मिळतोय. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही धावसंख्या ती म्हणजे 4 धावा, बिनबाद 4. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळला जातोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय मात्र चेंडू नक्कीच किती धावा देऊन जाईल तर पंचांचा इशारा येतोय सीमारेषा पार, चौकार. फार दिवसातून झाली एक बार, फोटोशूट करायचा एक दिवसात, करमत नाही रे बसून घरात, फोटो काढू आज नवीन सुरुवात. थँक्यू डीजे. या 4 धावांची धावसंख्या पुढे सरकते जाऊन उपस्थिती म्हणजे 8 या आकड्यावर. योगेश स्ट्रायकरकडे पुन्हा एकदा. यावेळेस मात्र काय चेंडू हाताळला होता, अप्रतिम. योगेशला देखील चकित करणारा चेंडू बघायला मिळतोय. निर्धाव स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. षटकाची झाली समाप्ती. धावसंख्या ती म्हणजे बिनबाद 8. केतकी बॉईज खंडीपाडा संघ FDJ. बाउंड्री पंच जे आहेत मी त्यांना विनंती करतोय एकाच जागेवर बसू नका. प्रत्येक ठिकाणी एक एक जण बसा जेणेकरून आपला जो निर्णय असेल तो व्यवस्थित देता येईल. बाउंड्री पंच डीजे. तर पहिल्याच षटकामध्ये काय घडामोडी झाल्या तर एक चौकार आला योगेशच्या बॅटमधनं आणि त्याच्यानंतर मात्र राज आतापर्यंत 1 धावांवर खेळतो. 1 चेंडूचा सामना त्याने केलाय. त्याच्यानंतर योगेश धूम 5 चेंडू खेळलाय आणि 7 धावा आतापर्यंत करतोय. नंबर 2 चा गोलंदाजी मार्कवर दाखल होतोय तो म्हणजे मिस्टर अंकुश. पहिला चेंडू राजसाठी. यावेळेस मात्र बॅट अगोदर फिरली होती राजाची. मात्र लेगस्टिक सोडून जाणार चेंडू. अवंताच्या स्वरूपात धाव ऍड केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 9 या आकड्यावर. खंडीपाडा म्हटला तर नक्कीच एकनाथ
दादाला विसरून चालणार नाही मित्रांनो. काय संघ त्याने प्रस्थापित केलाय. तर विशाल कांबडी यांच्यासाठी देखील 100 रुपयाचं पारितोषिक मागच्या सामन्यामध्ये नक्कीच त्याने पटकावलं होतं. मी विनंती करतोय विशाल कांबडी यांनी 100 रुपयाचं पारितोषिक घेऊन जा. मागच्या सामन्याचं नक्कीच एक विकेट घेतला होता यांनी. नक्कीच इथे मात्र 100 रुपये आम्ही लगेचच लहू घोषे यांच्याकडनं देतोय. पुढे एकदा गोलंदाजी मार्कवर. ओ यावेळी मात्र काहीतरी एक्स्ट्रा. नो चेंडू लगेच पंचांनी घोषित केला. दंडित करण्यात आलाय. लगेच कानमंत्र दिला जातोय. भरत जाधव यांच्याकडनं नक्कीच ते पारितोषिक होतं आणि ते आम्ही सुपूर्द केले. अंकुश थोडाफार एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न होतोय गोलंदाजी करत असताना. मात्र खोलांडे संघाला विसरून चालणार नाही. बिरसा मुंडा सातवले ते नक्कीच तो संघ चांगला परफॉर्मन्स दाखवला. यावेळी मात्र चेंडू मात्र पंचांचा इशारा येतोय. नो चेंडू. 4+1 म्हणजे 5 धावा येतात. तर धावसंख्या 5 ने पुढे फरकते. धावसंख्या ती म्हणजे 15 धावा. गोलंदाज थोडासा अडचणीमध्ये सापडतोय. गोलंदाज अंकुश. ओ यावेळेस काय चेंडू हाताळला होता. अप्रतिम अपस्टिक वर चेंडू हाताळला होता आणि थेट यष्टीरक्षक याच्या हातामध्ये विसावला जातोय. निर्धार स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. आतापर्यंत चेंडू टाकून झाले ते म्हणजे 2 चेंडू टाकून झालेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. अंकुश गोंधळी मार्कवर राईट आर्म ऑर्थ विकेटने राजसाठी. यावेळी मात्र फुल टफ डिलिव्हरी क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑन वरून. इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता. झेल सुटला जातोय आणि जीवनदान राजघाटाला दिलं जात आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. मात्र छोडोगे कॅच तो हारोगे मॅच असं म्हटलं जात आहे. मात्र झेल सुटलाय आणि जीवनदान दिलंय राजला. ओ यावेळेस मात्र लॉंग ऑफ मध्ये चेंडूला केलाय आणि पुन्हा एकदा झेल सुटला जातोय. हे काय चाललंय. लागोपाठची 2 चेंडूवर 2 झेल सोडलेत आतापर्यंत महिंद्रा स्पोर्टच्या खेळाडूंनी. कुठे ना कुठे प्रॅक्टिसचा अभाव जाणवतोय नागले संघाकडनं. प्रॅक्टिस ही व्हायला पाहिजे. ओ याला मात्र आता हलक्या स्टिअर केलं जात आहे. चेंडू येते पॉइंट क्षेत्रामध्ये. एक धाव पळून पूर्ण केली. दुसरी धाव देखील इथे आरामात पळून पूर्ण केली जाते. बघा एका बाजूला योगेश सेन्सिबल क्रिकेट खेळतायत आणि दुसऱ्या बाजूला राज मोठे पटके घेण्याचा प्रयत्न करतोय. अप्रतिम अप्रतिम. या 2 धावण्याची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते. म्हणजे 5 चेंडू टाकून झालेत. शेवटचा चेंडू असेल. ओ याला पण आडव्या बॅटचा वापर केला आहे. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला उचलतोय डीप स्क्वेअर रिजन वरून. तोपर्यंत एकच धाव. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळतं यावेळेला. षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती म्हणजे बिनबाद 21. घेऊया छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या. कम ऑन डीजे. तर मी विनंती करतोय किरण माळी यांना मंचावरून बसायचं आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. आल्यात सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. आपण बघतोय मित्रांनो फ्रेश स्मृती चषक 2025 हे शानदार आणि भव्य दिव्य ही स्पर्धा. नक्कीच गावदे स्पोर्ट बेंडीपाडा एच्या माध्यमातून भरवलेली स्पर्धा. अप्रतिम आयोजन. लहू घोषे आणि
चांगलं आयोजन केलेलं आहे या स्पर्धेमध्ये. नक्कीच ज्यांनी स्पर्धेसाठी ज्यांनी हातभार लावलेत, गणेश कोठावले असतील, त्याच्यानंतर आपण बघतोय हरिश्चंद्र भोईर, नागेश दळवी असतील, बहुतेक जणांनी मात्र इथे या स्पर्धेला नक्कीच हातभार थोडाफार लावलाय. त्याच्यानं आपण बघतोय विजय शेठ, गोविंद पाटील यांचा देखील हातभार लागला जातो. योगेश गुडगुस यांच्याकडनं देखील हातभार लागला जातो. यावेळेस मात्र यावेळेस बघा नंबर 3चा गोलंदाजी मार्कर भूमीत येतोय. पहिला चेंडू स्लॉरवन चेंडू बघायला मिळाला. ऍक्शन थोडीशी वेगळी बघायला मिळते. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे हा चेंडू पडला गेला होता. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने राजसाठी. यावेळी मात्र चेंडू उंच गेलाय. शतरक्षक डीप वरून येतोय, मात्र झेल पकडला जातोय. पहिला हादरा बसला जाईल केतकी बॉईज खंडीपाडा संघाला. राज घाटाल याच्यावर म्हणे थोडाफार स्ट्रगल करत होता आणि गडी बांधतोय तो म्हणजे मिस्टर राज घाटाळ. तर नवीन फलंदाज किरण येतोय, किरण धूम. यामध्ये स्विच चिटकारांचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. धाव संख्या आहे ती म्हणजे 21 धावा. गडी बाद झाला तो म्हणजे 1. काय गोलंदाजी केली जाते, अप्रतिम अप्रतिम. यावेळेस मात्र चेंडूला खेळलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत, मात्र त्यांना भेदून चेंडू निघून जातोय सीमारेच्या पार. चौकार. तर या 4 धावांची धावसंख्या पुढे फरक ते जाऊन पोहोचते म्हणजे 25च्या आकड्यावर. आपण रिप्ले मध्ये बघू शकतोय 2 शतरक्षक चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र त्यांना भेदून चौकार पर्यंत जातोय चेंडू. यावेळी मात्र स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. शतरक्षक येतोय, चेंडूला उचलतोय, तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का, मात्र नाही. 2 धावा मिळतात. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल 27 या आकड्यावर. एक गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना केतकी बॉईज खंडीपाडा संघ थोडासा विचार विनिमय केला जातोय. एका बाजूला योगेश आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय किरण धूम यांना. पुन्हा एकदा गोलंदाज भूमीत प्रथम ओव्हर द विकेटने. यावेळी मात्र हॅम्बर करण्याचा प्रयत्न झाला होता. षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती म्हणजे 27 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच मैदानात. कम ऑन डिझाईन. तर धाव संख्या ती म्हणजे 27 धावा. गडी बाद झाला तो म्हणजे 1. तो म्हणजे 1 गडी बाद झालाय. राज घाटाळ नक्कीच 1 गडी बाद झालाय. आता मात्र लोकेश येतोय गोंधळी मार्कवर. नंबर 4 षटक घेऊन येतोय. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. चेंडू 6 बाकी आहेत, काय होईल.
पहिलाच चेंडू दूरवरून खेळण्याचा प्रयत्न झाला आणि काय चेंडू पडलाय. अप्रतिम कमबॅक केलंय महिंद्रा स्पोर्ट नागळे पंगाने. चांगला प्रयत्न चालू आहे आतापर्यंत योगेश स्ट्रायकनकडे. ओ याला मात्र पुढे येऊन स्टेअर करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅकफुट स्पंच केलंय. एकच धाव मिळेल फ्लाय स्लिपला. एक धावण्याशी जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ते म्हणजे 28च्या आकड्यावर. योगेश आतापर्यंत 10 चेंडूचा सामना केला, 11 धावा कुठलेत. त्याच्यानंतर किरण 6 चेंडूचा सामना केलाय आणि 4 चेंडूचा सामना केलाय आणि 6 धावा ज्यांच्या बॅटमधून आलेत. ओ याला मात्र गतीमध्ये चेंडू हाताळला होता. इथे मात्र चेंडू आणण्याचा प्रयत्न झाला होता. चांगली फील्ड बघायला मिळाली आणि इथे मात्र तिसरी धाव घेत असताना योगेशाला परतावं लागेल. गडी बाद होतोय. तर भरपूर थोडाफार लेट येतोय वैभव धूम. थोडंफार अगोदर काढायला पाहिजे होतं वैभव धूम यांना. मात्र बघूया अजूनही त्यांच्याकडे चेंडू असतील. त्यांच्या माहितीसाठी 3 चेंडू बाकी आहेत या पहिल्या इनिंग मधले. तर स्ट्रायकरकडे आपण बघतोय किरण धूम यांना 2 बंधू आपल्याला बघायला मिळत आहेत क्रीजवर. धावसंख्या ती म्हणजे 30 धावा. गडी बाद झाले आतापर्यंत 2. यावेळेस मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न होतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. एकच धाव. एक धावण्याशी जास्त काय मिळणार नाहीये. 1 ने धावसंख्या पुढे फरकेल जाऊन परिस्थिती म्हणजे 31च्या आकड्यावर. गडी बाद झाले ते म्हणजे 2. मागच्या सामन्यामध्ये काय तुफानी फलंदाजी आपण बघितली राजू जाधव यांच्या माध्यमातून. 10 चेंडूचा सामना केला होता आणि 22 धावा कुठल्या होत्या मागच्याच सामन्यामध्ये. यावेळी मात्र फुल टफ डिलिव्हरी. त्याला मात्र धाडलाय सीमारेषा पार. षटकार. मात्र 6 धावण्याची धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे जाऊन पोहोचते म्हणजे 37च्या आकड्यावर. आता मात्र शेवटचा चेंडू असेल या पहिल्या इनिंग मधला. बघूया एखादा अजून षटकार येईल का वैभव धूमच्या बॅट मधनं. हे बघायला नक्कीच सगळ्यांना आवडेल. शेवटचा चेंडू लास्ट टू गो. ओ याला मात्र हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडूला खेळल्या जातं. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला उचलतोय तोपर्यंत इथे मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 39च्या आकड्यावर आणि 40 धावांचं टार्गेट ठेवले. प्रति षटकामध्ये 10च्या फरकाने चालावं लागेल महिंद्रा स्पोर्ट नागळे संघाला. काय होईल काय घडेल आम्ही मात्र इथे थोडाफार थांबतोय आणि प्रदीप लोखंडे यांना नक्कीच आमंत्रण देतोय. या प्रदीप लोखंडेजी.
हॅलो. चोवीस चेंडू आणि विजयासाठी 40 धावा बनवायच्या आहेत. सलामीची जोडी भावेश ठाकरे आणि दीपेश पडवले हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय दीपेश पडवले हा खेळण्यासाठी सज्ज आहे. तर नॉन स्ट्राईक एंड पाहतो आपण भावेश ठाकरे आला. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज किरण धूम हा बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय. पहिला चेंडू आपण पाहतो मिस टायमिंग झालाय. विकास होता तिकडे. विकास पासून चेंडू थोडासा दूर राहतोय. बघा पहिल्या चेंडूवरती संधी होती, झेलचीची संधी, मात्र फायदा उचलता आलेला नाहीये. एफर्ट्स चांगले द्यायला हवे होते, मात्र तसं काही झालेलं नाहीये. आणि आपण पाहतोय की पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव आलेली आहे. किरण धूम आपण पाहतोय पॉवर प्लेचं हे षटक हाताळतोय. भावेश ठाकरे आता मात्र स्ट्राईक वरती आलाय. लेफ्टी बॅट्समन ज्याने या मैदानावरती खूप चांगला परफॉर्मन्स दिला होता. मागच्या वर्षामध्ये पहिली स्पर्धा झाली होती आणि त्या पहिल्या स्पर्धेमध्ये मालिकावीरची ट्रॉफी त्याने आपल्या नावावरती केली होती. आणि बेस्ट बॅट्समनची देखील तोच भावेश ठाकरे इथे खेळण्यासाठी सज्ज झालाय. स्ट्राईक वरती बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय त्याच्या समोर आहे किरण धूम. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय बघा. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता मात्र कनेक्शन प्रॉपर झालं नव्हतं. एक सिंगल धाव येते. किरण धूम आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन मिस टायमिंग झाला. यावेळेस योगेश धूम आपण पाहतोय नक्कीच प्रयत्न झालेला नाहीये. वन बाउन्स चेंडू फील्ड केला जातोय तोपर्यंत एक धाव ही पुन्हा एकदा कंप्लीट केली गेली. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि या तिसऱ्या चेंडूवरती देखील सिंगल. सिंगलच्या स्वरूपात धावा येत आहेत. 3 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. चेंडू टाकून झाले त्या षटकातील 3 धावा लागल्या. 3 प्रति षटकामागे 10ची सरासरी राखायची आहे. आणि ते जर आपण बघितलं तर पहिल्या 3 चेंडूवरती 3 धावा आल्यात. बघा खूप चांगला प्रहार इथे करण्याचा प्रयत्न. धावची जी संधी निर्माण झाली फेकी खराब झाली आहे. बघा चांगला थ्रो जर झाला असता तर कदाचित फलंदाज बाद होऊ शकला असता. पण बॅटला चेंडू लागलाय. बॅटला हा चेंडू लागला होता मात्र गॅप शोधू शकलेला नाही आहे. तिकडे मंगेश धूम होता पण पाहतोय आणि त्याने खूप चांगला चेंडू इथे फील्ड केला आणि पुन्हा एकदा एक सिंगल धाव मिळाली. आपण पाहतोय निधाव चेंडूची सांगता झालेली आहे. किरण धूम एक चालाक गोलंदाज आहे, चाणाक्ष गोलंदाज आहे आणि आतापर्यंत खूप चांगली बॉलिंग त्याने केलंय, खूप चांगली गोलंदाजी त्याने केलंय. 5 चेंडू हाताळलेत, 4 धावा खर्च केल्यात. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. कट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे. चेंडू येतोय निर्धाव. षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्या फक्त 4. अजूनही विजयासाठी 36 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि विजयासाठी 36 धावा. 12च्या सरासरीने या 36 धावा पूर्ण करायच्या आहेत. चला जास्त वेळ खर्च करू नका. विनंती असेल आपण लगेच शतरक्षण लावून घ्या. पहिल्या षटकात धावा आल्यात त्या म्हणजे 4. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहूया कुठला गोलंदाज येतोय.
प्रकाश येतोय. प्रकाश तुंबडा हा गोलंदाज. शॉर्ट रनअप आहे. बघा आणखीन एक नाव मिळालंय प्रकाश तुंबडा. आणखीन एक प्रकाश तुंबडा आपण कोल्ली या संघाच्या माध्यमातून पाहत असतो. ॲप्पी याला असे भरपूर खेळाडू आपण पाहतोय ते डबल नावाचे आहेत. आमच्याकडे विशाल दिवा देखील आहे. विशाल दिवा नावाचे देखील आपण 2 खेळाडू बघितलेत. त्यानंतर सूरज माळी, त्यानंतर तुळशीराम सांबरे, अजय वळवी, संतोष ओले आपण बघितलं तर भरपूर खेळाडू आहेत. यावेळेस बघा प्रकाश तुंबडा याचं स्वागत इथे केलंय. मात्र ओहो हो, प्रयत्न खूप चांगला इथे प्रयत्न झालेला आहे पवन टोकरे याच्याकडून. नक्कीच इथे पाहावं लागेल, कारण ज्यावेळेस चेंडू हातामध्ये होता त्यावेळेस पाय कुठे होता हे पाहणं फार गरजेचं असेल. खूप चांगला प्रयत्न केला बघा. 100% एफर्ट्स. चला पाहूया चेंडू हातामध्ये आहे, पाय कुठे आहे. अजूनही आपण पाहतोय बघा दोन्ही पाय हवेमध्ये आहे, चेंडू हातामध्ये आहे. मात्र ज्या वेळेस चेंडू सोडलाय त्यावेळेस एक पाय जमिनीवरती आलेला आहे की वरती राहिला आहे हे पाहणं फार गरजेचं आहे. सध्या तरी आपण पाहतोय खूप चांगले एफर्ट्स इथे आपल्याला दिसत आहेत पवन टोकरे याचे. नक्कीच खूप चांगलं कॅमेरा वर्क देखील इथे नक्कीच पाहायला मिळतंय. हर्षल वांगेला आणि प्रीत पाटील यांचं. चला बघा हलकीशी जी आपण पाहतोय जी बोटं आहेत ती नक्कीच टच झालेली आहेत. जो शूज आपण पाहतोय तो टो आहे तो नक्कीच रेषेला लागलेला आहे आणि त्यावेळेस चेंडू हातामध्ये आहे तर हा षटकार असेल. 6 रन. बघा काही इंचाचा फरक जी त्याचे टो आहे तो रेषेवरती लागला आणि त्यावेळेस त्याच्या हातामध्ये चेंडू राहिला. मात्र खूप चांगले एफर्ट्स नक्कीच 100 पैकी 100 गुण नक्कीच दिले जातील पवन टोकरे याला. ज्या एफर्ट्सला खूप चांगले एफर्ट्स लावले. आणि आपण पाहतोय हर्षद वनगा हे त्यांचे मामा आहेत आणि त्यांच्याकडून त्याला बक्षीस देखील जाहीर झालंय. जर त्यांनी झेल जर पकडला तर प्रत्येक झेलसाठी 100 रुपयाचं बक्षीस त्याच्यासाठी जाहीर झालंय. 10 धावा या धावफलकावरती लागल्यात. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आलाय मात्र त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धाव आलेत. प्रकाश तुंबडा याने कमबॅक केलाय. खूप चांगला कमबॅक. यावेळेस मात्र जोर मध्ये होता आणि चेंडू सरळ पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता बिग हिट षटकार. षटकार आला या ओव्हरमध्ये. हा दुसरा षटकार. 16 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 16 रन्स. 16 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. चेंडू टाकून झालेत या षटकातील 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न भावेश ठाकरे याचा. पुन्हा एकदा कमबॅक केलाय प्रकाश तुंबडा. आणि बघा पहिल्या चेंडूवरती षटकार आला. त्यानंतर 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपात आले. त्यानंतर 4थ्या चेंडूवरती षटकार आलाय आणि 5वा चेंडू हा निर्धाव आलाय
पाहूया 6वा चेंडू अद्याप बाकी आहे, अजूनही बाकी आहे या षटकामध्ये. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून आपण पाहतोय 13 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 13 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. 13-24 हे समीकरण इथे आपण पाहतोय. चेंडू आपण पाहतोय धावची संधी निर्माण झाली होती. डायरेक्ट हिट जर झाला असता तर पंचाने देखील विचार करावा लागला असता, कारण भावेश ठाकरे याची ही विकेट होती. कारण भावेश जोपर्यंत आहे तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत महेंद्र स्पोर्ट्स नागले या टीमच्या. नक्कीच डायरेक्ट हिट जर झाला असता तर नक्कीच विकेट मिळाली असती. मात्र चेंडू यष्टनवरती लावलेला नाहीये, फेकलेला नाहीये आणि एक धाव ही कंप्लीट झाली. दोन्ही संघाचं कंपॅरिझन जर आपण बघितलं तर केतकी बॉईज खंडीपाडा संघाच्या 21 धावा होत्या आणि महेंद्र स्पोर्ट्स नागले संघाच्या 17 धावा आहेत. इकडं आणखीन विजयासाठी आपण जर बघितलं ना तर 23 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज आहे. 12-23 हे समीकरण. बरेच खूप चांगला प्रहार इथे केला गेलाय. कुंदनजी चला डिसिजन काय आहे? चला चौकार असेल. पेटीला जर चेंडू लागला तर चौकार असेल. खाली जर बॉल राहिला तर धावा या पळून पूर्ण करायच्या आहेत. चौकार येतोय. धावफलक 21 धावसंख्येवरती 21 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. ऑन साइडला फटका इथे खेळून काढला गेलाय. एकनाथ टभाळे त्या क्षेत्रामध्ये थोडासा फंबल होतोय. दुसरी धावेचा प्रयत्न होतोय, फेकी झालाय आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट झालेली आहे. थोडासा फंबल होताना दिसलाय आणि त्याचा फायदा इथे उचललाय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलक 2 ने जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 23 धावसंख्येवरती. तर सन्माननीय नागेशजी दळवी साहेबांचे आगमन झाले, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो. यावेळेस बघा चेंडूला हुक केलाय. पाहूया हा चेंडू कुठे जातोय. तर 6 धावांकरता गेलाय. षटकार.
थँक्यू डीजे. खूप चांगला स्ट्रोक, हुकचा फटका इथे खेळला गेलाय. 6 धावा आल्यात आणि 6 धाव्यानिशी धावफलक जाऊन पोहोचतोय 29 या धावसंख्येवरती. 29 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आता 9 चेंडू आणि विजयासाठी 11 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडू आणि विजयासाठी 11 धावा. वैभव धूम या गोलंदाजावरती आक्रमण केलेलं आहे. एक चौकार, एक षटकार आणि धावफलक जर आपण बघितला ना तर 29 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेला आहे. 29. 9 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 11 धाव्यांची गरज आहे. इकडे देखील कमबॅक होऊ शकतो. इथे विकेट्स घ्यावे लागेल वैभव धूम याला. यावेळेस बघा प्रयत्न थोर खूप चांगला झाला होता. झेलची संधी होती बघा, झेलची संधी होती, विकेट आली होती, मात्र झेल पकडता आलेला नाहीये. झेल ड्रॉप, झेल सुटलाय आणि आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद देखील दिलाय, तो म्हणजे भावेश ठाकरे याला. बघा कशा प्रकारे चेंडू खेळण्याचा प्रयत्न, शॉट अगोदरच कंप्लीट केला, मात्र चेंडू थोडासा उशिराने आला. मात्र तिकडे शतरक्षक होता, झेल सुटला गेला. राहुल होता तिकडे आणि राहुल कर्ण हा झेल सुटलाय. पाहूया हा झेल किती महागात पडेल, कितके बॉईज खंडीवाडा टीमला. नक्कीच 1 फॉर दी ओव्हरचा इथे इशारा दिला गेलाय. वेगवान बाउन्सर इथे हाताला गेला. हा चेंडू थोडासा खाली राहिला, धावचीची संधी आणि फलंदाज बाद. अच्छा तर षटक संपलं तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा या धावफलकावरती लागल्यात. अजूनही आपण पाहतोय 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 10 धावींची गरज आहे. 6 चेंडू 10 धावींची गरज. मंगेश धूम शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय. लेफ्ट आर्म आहे आपण पाहतोय आणि बॅट्समन देखील लेफ्टी आहे. चल पाहूया. 6 चेंडू आणि 10 धावींची गरज आहे. लेफ्टी फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक वरती. तर शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी मंगेश धूम. काय चांगलं मॅच इथे पाहायला मिळते प्रेक्षकांना. एक काटेकी टक्कर, रोमहर्षक सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना पाहायला मिळतोय. अजून या सामना कुठल्या संघाच्या बाजूने जाईल हे सांगता येणार नाहीये, कारण मंगेश धूम असा गोलंदाज आहे, त्याच्या नावावरती रेकॉर्ड्स देखील भरपूर रेकॉर्ड्स आहेत. कमी धावा डिफेन्स करत असताना भरपूर त्याने सामने आपल्या संघाला जिंकून दिलेत. बघा झेलची संधी आहे. वैभव आहे तिकडे, मात्र वैभव काय करतोय तर खराब कामगिरी राहिलेली आहे. संधी होती वैभवकडे, चेंडू सीमारेषा पार आहे, तो चौकार.
बघा पहिल्या चेंडूवरती 4 धावा आलेल्या आहेत, म्हणजे 5 चेंडू आणि इकडनं 6 धावांची गरज आहे. यावेळेस बघा फलंदाजाला बाद केलाय, विकेट डाऊन. महत्वाचा गडी ते बाद केलाय. बिग ब्लो, मोठा आधार दिलाय महेंद्र स्पोर्ट्सचा नागल्या टीमला. बघा विकेट मिळवलंय आणि प्रत्युत्तर दिलंय मंगेश धूम याने. मला आठवतं या शिलोतरचं मैदान, शिलोतरच्या मैदानावरती 8 धावा या गोलंदाजाने डिफेन्स केल्या होत्या आणि ते 10 धावा त्याला डिफेन्स करायच्या आहेत. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय चौकार आला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट प्रत्युत्तर दिलाय फलंदाजाला आणि आपण पाहतोय नव्याने बॅटर इन झालाय भूमित जाधव. लेफ्टी फलंदाज बाद झालाय आणि लेफ्टी फलंदाज हा मैदानाच्या आत आलाय. चार चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज आहे. शतरक्षणामध्ये थोडासा फेरबदल इथे होताना दिसतोय. आपण पाहतोय अपील झालेली आहे, धावचीची संधी देखील निर्माण झालेली आहे. आणि बघा थोडस दडपण जाणवायला लागले आता बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर थोडंसं दडपण, थोडासा प्रेशर फिल्डिंग करणाऱ्या टीम वरती आला होता. मात्र इथे जर बघितलं तर विकेट आल्यानंतर डॉट चेंडू होतोय आणि आता प्रेशर इथे जाणवतोय बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. भूमित हा नव्याने फलंदाज आलेला आहे. 3 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज. 3-6 हे समीकरण आहे. 3 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. यावेळेस बघा पुन्हा एकदा अपील झाली होती. 1 धाव इथे पळून पूर्ण केली गेली. आता मात्र जर बघितलं तर 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. नक्कीच खूप चांगलं डिसिजन इथे आपल्याला पाहायला मिळतो, कारण हा चेंडू जर बघितला तर ऑफ स्टिक सोडून जाणारा होता. नक्कीच ऑफ स्टंप सोडून जाणारा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगलं डिसिजन पंचांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालं. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि विजयासाठी 5 धावा. स्ट्राइक वरती आता पाहतोय आपण लोकेश पारधी जो सलामीचा फलंदाज आहे. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. इकडनं सामना कुठल्या बाजूने जाऊ शकतो पाहूया. ऑन साइडला फटका खेळलाय, शतरक्षक आहे तिकडे, मात्र 2 शतरक्षकांच्या मध्ये हा चेंडू पडलाय आणि 6 धावा देखील आल्यात. तू मै हा झेल होता मी तर म्हणजे हा मॅच होता, मात्र तो मॅच पकडता आलेला नाहीये आणि लोकेश पारधी याने ठोकलाय षटकार. बघा मोजून मापून हा मारलेला आहे. तिकडे महेश देखील होता आणि विकास देखील होता, दोघांकडे देखील संधी होती, मात्र त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. येतोय षटकार. चला जाऊया आपण लगेच मॅन ऑफ द मॅच कडे. तर मॅन ऑफ द मॅच
भावेश ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मात्र आपण पाहूया पुन्हा एकदा तो षटकार आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. बघा 2 शतरक्षक आलेत आणि 2 शतरक्षकांच्या अगदी जवळ पडलाय. एकाने जरी ट्राय केला असता तर हा झेल देखील होऊ शकला असता किंवा आपल्या संघासाठी धावा देखील रोखू शकले असते. बघा दोन्ही शतरक्षक फक्त पाहतच राहिलेत, कोणीही अटेम्प्ट केलेला नाही.